एकमेव इंग्लिश पुस्तक ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. अश्विनी ताईंबरोबर आपण छोटं हितगुज करूया. कुठल्याही लेखनाची प्रेरणा मिळून ते लेखन पूर्ण पुस्तक रूपामध्ये येईपर्यंत त्याचा नक्कीच वेळ जातो. हो, पण लेखनाची प्रक्रिया सुद्धा खूप महत्वाची असते. बरोबर. तुमचा लेखनाचा प्रवास कसा सुरू झाला सांगाल? लेखनाचा प्रवास माझा वाचनातून सुरू झाला. मला वाचनाची अतिशय आवड होती आणि मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत गेली. आणि अनुवादित पुस्तकं वाचताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या भारतीय संस्कृतीत ज्या कथा आहेत, पौराणिक कथा आहेत, त्या आजकालच्या पिढीला जशा पाहिजे तशा प्रमाणात वाचल्या जात नाहीये. कारण त्यांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून होत आहे. मग त्यांना समजेल अशा पद्धतीने आणि हो. आजच्या समाजात जे आपल्याकडे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांच्याशी जर त्या कथा रिलेट केल्या तर ती मुलं ती चांगल्या प्रकारे समजू शकते. म्हणून मी या सर्व आपल्या जुन्याच कथा आहेत, जसं क्या की बात. आता ध्रुव बाळाची कथा आहे, हो. पण ती मी वेगळ्या प्रकारे लिहिलेली आहे. किंवा भस्मासुराची कथा आहे की आजच्या मॉडर्न जगातला भस्मासूर म्हणजे काय आहे तर प्लॅस्टिक. हो, तर अशा प्रकारे मी ह्या कथा लिहिलेल्या आहेत. मस्त. एक प्रश्न असा विचारावा हा, वाटतो की विचारा. तुम्ही एका जागी बसून लिहिता का तुम्हाला असं सुचेल तसं लिहिता? नाही, मी सुचेल तसं लिहिते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा सगळं काम होतं दिवसाचं, त्याच्यानंतर शांतपणे मग मी एका जागी बसून मग ते कागदावर लिहिते. क्या आणि बात. मला इथे एक वर्षाताईचे विशेष आभार मानायचे येस. की या कार्यक्रमाच्या आधी माझ्या मुलीचं लग्न होतं. म्हणजे माझ्या घरी लगीनघाई होती हो, आणि त्यात परत हे पुस्तक प्रकाशन हे सुद्धा एक प्रकारे लग्नाचेच आहे. घाई होती. त्यावेळेला वर्षाताईंनी मला खूप समजून घेतलं आणि खूप मला त्याच्यानंतर तिने प्रोत्साहन दिलं. प्रोत्साहन दिलं. मला वाटत होतं की मी मागे पडेन का काय, पण त्याच्या बाबतीत सुद्धा ती मला प्रोत्साहन देत राहिली. क्या त्यामुळे मला तिचे विशेष आभार मानायचे आहेत. विश्वविक्रमात एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं, एक लेखक मस्त वाटते, म्हणून. भारी वाटते. किती छान. हे निशब्द जे आहे मी तुम्ही आता. इंग्लिश मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे हा. त्याचा तुम्ही अनुवाद करणार आहात पुढे हो मागे? हो हो, नक्कीच मी क्या ह्याचा बात. मराठीत करणार आहे अनुवाद, क्या की जास्तीत जास्त लहान मुलांच्या पर्यंत ते जावं आणि वाचक निर्माण व्हावे. कारण आजचा वाचक हाच उद्याचा लेखक आहे. त्यामुळे मला हे पुस्तक मी नक्कीच मराठीत प्रकाशित करणार आहे. आम्ही वाट बघतो आहोत. हो, नक्कीच. आतापर्यंत तुमची आणि- जी वाटचाल झाली आणि कविशा पब्लिकेशन बरोबर हा जो विश्वविक्रम केला त्यासाठी तुमचे खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप असेच शुभेच्छा. धन्यवाद. प्रेरणा मिळत राहो. हो, धन्यवाद. आणि वर्षाताईचे पण मी मनापासून आभार मानते. माझ्या घरच्या कुटुंबियांनी सुद्धा मला याच्यात सहकार्य दिलं की मला लग्नाच्या नक्कीच. गडबडीतून सुद्धा मला वेळ मिळाला. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून आभार मानते. थँक्यू सो ठीक आहे, मच. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मेधा कोकरे. आजचा क्षण हा माझ्यासाठी शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे. कारण आज मी केवळ एका लेखिकेची मुलगी म्हणून नाही, तर तिचा प्रवास अगदी जवळून पाहिलेली व्यक्ती म्हणून इथे उपस्थित आहे. माझ्या आईचं म्हणजेच अश्विनी पांढरे यांचं मुलांसाठी पौराणिक कथांवर आधारित असं पुस्तक शी वॉन्टेड टू रिराईट दी एपिक्स हे प्रकाशित होत आहे. ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याकरता मी टीम वेलवेट कविशा यांचे मनापासून आभार मानते. आईला लहानपणापासूनच वाचनाची आणि पुस्तकांची विलक्षण आवड आहे. पुस्तकं हा तिच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. फक्त वाचनच नाही, तर त्या गोष्टी जिवंत करून सांगण्याची ही तिची एक सुंदर कला आहे. आम्ही लहान असताना तिच्याकडून ऐकलेल्या गोष्टी आजही तितक्याच जिवंत वाटतात. प्रत्येक गोष्टीतून ती नकळत एखादा संस्कार, एखादं मूल्य किंवा आयुष्याचा सुंदर धडा देऊन जायची. आजही त्या गोष्टी आणि तिचं वाचनावरील प्रेम या पुस्तकाच्या रूपाने अनेक मुलांपर्यंत पोहोचणार आहे, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आजच्या डिजिटल युगात मुलांना आपल्या पौराणिक कथा सोप्या, रंजक आणि संस्कार मूल्यांनी समृद्ध अशा स्वरूपात वाचायला मिळणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आई, तुझं आज हे स्वप्न साकार झालेलं आहे, त्याकरता मनापासून अभिनंदन. तुझं हे पुस्तक अनेक मुलांच्या बालपणाचा सुंदर भाग बनव. त्यांना वाचनाची आवड लागू देत, आपल्या संस्कृतीशी जोडले जाऊ देत आणि त्यांच्या मनात चांगले विचार रुजू देत. हीच मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच वेलवेट कविशा. नमस्कार, माझं नाव प्रज्ञा बेलखोडे. वेल्वेट कविशा प्रकाशनच्या विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये जिचं एकमेव इंग्लिश पुस्तक प्रकाशित झालं ती अश्विनी पांढरे ही माझी धाकटी बहीण. शी वॉन्टेड टू रिराईट द एपिक हे बालकथांचं पुस्तक तिने लिहिलेलं आहे. वरवर सोपा वाटणारा पण प्रत्यक्षात अवघड असलेला बालसाहित्य हा वाङ्मय प्रकार हाताळायचं तिने ठरवलं, याचा मला अतिशय आनंद झाला. तिचे पुस्तक म्हणजे फक्त कथांचा संग्रह नाही, इट इज अ बुक विथ अ पर्पज. अशा प्रकारच्या जुन्या पण नवा कंटेम्पररी अर्थ सांगणाऱ्या गोष्टींची आज
आजच्या काळामध्ये गरज आहे. यातली इंग्लिश भाषा अतिशय साधी सोपी आणि ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांना वाचनाची गोडी लागावी किंवा त्यांना नवीन विचार कळावे, यासाठी कुटुंबांनी हे पुस्तक जरूर संग्रही ठेवावं, असं मी सांगेन. याआधी अश्विनी वेल्वेट कविशा प्रकाशनच्या कथानगरी पुस्तक सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. या पुस्तक सोहळ्याचं वर्णन तिने केल्यावर माझ्याही मनात वेल्वेट कविशा प्रकाशनविषयी उत्सुकता निर्माण झाली. मी स्वतः गेली वर्ष ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन आणि कंटेंट रायटिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशन करणं किती किचकट आणि डिटेलमध्ये जावं लागणारा प्रकार आहे, याची मला संपूर्णपणे जाणीव आहे. कॉन्सेप्ट, प्रूफ रीडिंग, लेआउट, डिझाईन अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात आणि वेल्वेट कविशा प्रकाशननी एकाच वेळेला 50 पुस्तकांचं प्रकाशन करण्याचं शिवधनुष्य उचललं. तेही यशस्वीरित्या उचललं. हे खरंच क्रेडिटेबल आहे आणि असा हा भव्य-दिव्य कार्यक्रम पाहताना मलाही ते जाणवतं. अशा लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी जी संवेदनशीलता आणि जागरूक मन असावे लागते, ते वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि त्यांच्या टीमकडे नक्कीच आहे. असेच कार्यक्रम वारंवार होत राहावेत, अधिकाधिक पुस्तकं त्यांनी प्रकाशित करावीत, वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, अशी इच्छा मी व्यक्त करते. वेल्वेट कविशा टीमला मी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम बघून माझंही एक पुस्तक प्रकाशित करावं अशी प्रेरणा मला मिळाली. यातच सर्व काही आले. मनःपूर्वक धन्यवाद व पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा.